रामपूर गावामध्ये भीमराव शेतकरी आणि त्याची लहान मुलगी राहत होते. एके वर्षी रामपूर गावामध्ये खूप म्हणजे खूप मोठा दुष्काळ पडला. त्या भयान दुष्काळामुळे शेतकऱ्याच्या शेतामधील सर्व पिके जळू लागली. त्या शेतकऱ्याच्या शेजारी एक सावकाराची विहीर होती. त्या विहिरीला भरपूर पाणी होतं. त्या शेतकऱ्याने खूप मोठं कर्ज काढलं आणि त्या सावकाराकडे गेला आणि ती विहीर विकत मागू लागला. त्यानंतर त्या सावकाराने शेतकऱ्याकडून 1,00,000 रुपये घेतले आणि आपली विहीर त्या शेतकऱ्याला विकली. आता शेतकरी आणि त्याची मुलगी खूप जोमाने काम करू लागले आणि त्या विहिरीतील पाणी त्या पिकांना सोडू लागले. आता शेतकऱ्याची शेती चांगलीच फुलली होती. त्या शेतकऱ्याची चांगली प्रगती पाहून सावकाराच्या मनामध्ये लालच आलं. त्या सावकाराने गावातील सर्व लोकांना व त्या शेतकऱ्याला विहिरीजवळ बोलवले. तो सावकार गाववाल्यांना सांगत होता की मी त्या शेतकऱ्याला फक्त विहीर विकली होती, विहिरीतील पाणी नाही. त्यामुळे शेतकऱ्याने त्या विहिरीतील पाणी वापरू नये. आता शेतकरी खूप चिंतेत होता. त्याला काय करायचं आणि काय बोलायचं हेही समजत नव्हतं. तेवढ्यात शेतकऱ्याची लहान मुलगी त्या गर्दीतून बाहेर आली आणि त्या सावकाराला म्हणाली, काका तुम्ही बरोबर बोलताय, तुम्ही फक्त विहीर आम्हाला विकली होती, विहिरीतील